नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं संस्कृतीच विजडम या मराठी चॅनेलमध्ये। आज मी तुम्हाला एका आईचा आपल्या मुलीसोबत परप्रांतातून सुटण्याचा म्हणजेच बाहेर येण्याचा प्रवास सांगणार आहे। मी बोलत आहे नॉट विदाउट माय डॉटर या पुस्तकाबद्दल। कहाणीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करून घ्या, कारण मी वेगवेगळ्या पुस्तकांचा सारांश घेऊन येतच असते आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या पुस्तकांची समरी ऐकायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी त्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन। मी बोलत आहे लेखिका बेट्टी मोहम्मदी यांच्या सत्य घटनेवर आधारित पुस्तकाबद्दल। त्याचे सहलेखक आहेत विल्यम्स हॉपर। या पुस्तकाची लेखिका बेट्टी मोहम्मदी यांच्या जीवनावर आधारित ही कहाणी आहे। बेट्टी ही अमेरिकन रहिवासी होती। तिचा मुडी म्हणजे सय्यद मोहम्मदी यांच्यासोबत प्रेमविवाह होतो आणि त्यांना नंतर माहतोब नावाची मुलगी होते। सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक मुडी त्याच्या देशात म्हणजेच इराणमध्ये जाण्याचा विचार मांडतो आणि इथून सुरुवात होते ती या पुस्तकाच्या खऱ्या कहाणीला। मुडी म्हणतो, आपण 2 आठवड्यांकरता इराणमध्ये जाऊया, तुमची परिवारासोबत भेट करून देतो। इराण कसं आहे ते बघा, तिथल्या लोकांसोबत भेटीगाठी घ्या। त्या काळात इराण आणि अमेरिकेचे संबंध चांगले होते, त्यामुळे भरपूर इराणी लोक अमेरिकेत येतात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी। असा सय्यद मोहम्मदी अमेरिकेत शिकला आणि डॉक्टर झाला। बेट्टीला मायग्रेनचा प्रॉब्लेम होता। ती ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला गेली तिथे हा कामाला होता। त्यामध्ये त्यांची ओळख झाली। तिला त्याचा उपचारही आवडला। ती बरी झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले। तिला पण वाटलं की तो आपल्या देशातून लांब आलाय, त्याला सुद्धा त्याच्या देशात जावंसं वाटत असेल, म्हणून ती सुद्धा तयार झाली। त्यांनी बेट्टी, सय्यद, माहतोब यांना इराणला जाण्याची तयारी केली। ते इराणला पोहोचले। सुरुवातीला सय्यद म्हटलेला, आपण 2 आठवड्यांकरता आलो आहोत, पण 2 आठवडे निघून जातात तरी सुद्धा सय्यद परत अमेरिकेत जायचं नाव घेत नाही। बेट्टी त्याला आठवण करून देते की आपल्याला परत जायचंय। तो म्हणतो अजून थोडे दिवस आपल्याला थांबायचं आहे। असं करत करत तो विषय टाळत असतो। काही दिवसांनी सय्यद बेट्टीला म्हणतो, तुला जायचं असेल तर तू जा, पण माहतोब इथेच राहणार। हे ऐकून बेट्टीला आश्चर्याचा धक्काच बसतो। तिला समजत नाही की हा तो असा अमेरिकेतला सय्यद आहे ज्याच्यावर तिने एवढा विश्वास ठेवला होता। नंतर ती असा निश्चय करते की मी अमेरिकेत परत जाणारच, ते पण माझ्या मुलीसोबत। त्याच्यासाठी तिला काही करावं लागलं तरी ती करेल। त्यामुळे या पुस्तकाचं नाव दिले नॉट विदाउट माय डॉटर। खरं तर बेट्टीला तिच्या मुलीशिवाय जाण्याचा खूप वेळा चान्स मिळतो, पण ती जात नाही। या पुस्तकामध्ये एकटीला जाण्यासाठी तिला सर्व मार्ग खुले होतात, पण तिला तिच्या मुलीला घेऊनच जायचं होतं। अशा आईच्या सामर्थ्याला फळ देणारे हे पुस्तक आहे। तिने कसे प्लॅन बनवले, बाहेर पळून जाण्यासाठी तिने काय काय केलं, तिचे काही प्लॅन सक्सेस नाही झाले तरी तिने हार मानली नाही। तिला आणि तिच्या मुलीला माहतोबला वाटत होतं आपण दुसऱ्या देशात त्यांच्या संस्कृतीत कैद झालो आहोत। तिथे त्यांना कोणत्याही गोष्टीची आधाजी नव्हती। ते तिथून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते। ते नेहमी या दुविधामध्ये असायचे की कोणाकडून मदत मागायची, कोणावर विश्वास ठेवायचा, कारण मदतीशिवाय ते पळून जाऊ शकत नव्हते आणि त्यांना नेहमी या गोष्टीची काळजी असायची, आपण ज्यांच्याकडे मदत मागतोय तो सय्यदच्या ओळखीचा तर नाही ना। पुस्तक वाचताना तुम्हाला बेट्टीच्या कॅरेक्टरवर जुळ नक्की ठेवेल आणि प्रत्येक पानावर तुम्हाला उत्सुकता असेल की आता पुढे काय होईल। ही एक आई आणि आईच्या ध्येयाची, संघर्षाची, हिमतीची कहाणी आहे। ती प्रत्येक गोष्टीला कशी सामना करते ते या पुस्तकात सांगितलेलं आहे। हे पुस्तक नक्की वाचा। आणि मुडी म्हणतो, आपण 2 आठवड्यांकरता इराणमध्ये जाऊया, तुमची परिवारासोबत भेट करून देतो। इराण कसं आहे ते बघा, तिथल्या लोकांसोबत भेटीगाठी घ्या। त्या काळात इराण आणि अमेरिकेचे संबंध चांगले होते, त्यामुळे भरपूर इराणी लोक अमेरिकेत येतात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी। असा सय्यद मोहम्मदी अमेरिकेत शिकला आणि डॉक्टर झाला। बेट्टीला मायग्रेनचा